वेळेला एकतर एमडींनी पुढाकार घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा गरज असली तर शासनानं एमडींनाच बदलण्याची आवश्यकता आहे. प्रशांत ठाकूर. अध्यक्ष महोदय, सगळ्यात आधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांचा एक मेळ नाही आहे, तर विकसित महाराष्ट्र 2047 हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारत 2047 या एका विश्वासाकडे नेणारा एक आश्वासनीय महामार्गाचं हे एका अर्थानं जाळं आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी मांडलेले 4 स्तंभ म्हणजे प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन हे राज्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या कडे नेण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. अध्यक्ष महोदय, एका अर्थानं या अर्थसंकल्पाच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषत्वानं विमानतळ आणि या विमानतळाच्यामुळं पनवेल, नवी मुंबई, MMRDA या क्षेत्राला एका अर्थानं ग्लोबल हब बनवणार आहे. अध्यक्ष महोदय, विमानतळ सुरू झाला आणि 25 डिसेंबर 2025 पासून या विमानतळाचं ॲक्टिव्हेशन झालं. या विमानतळाच्यामुळं निश्चितपणानं पनवेल आणि परिसराला मोठ्या प्रमाणात ऊर्जितावस्था येणार आहे. पण अध्यक्ष महोदय, या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव द्यावं अशा पद्धतीची मागणी ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली गेलेली आहे. ते सुद्धा आता लवकरात लवकर याला मान्यता केंद्र सरकारकडून मिळवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले पाहिजेत, अशी सुद्धा या निमित्तानं अध्यक्ष महोदय मला मागणी करायची आहे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं जे विमानतळ आहे या विमानतळाला जोडण्यासाठी मेट्रो मार्ग 8 की जो 22,862 कोटी रुपये हे खर्च करून मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ याला मेट्रोनं जोडलं जाणार आहे. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. मेट्रो मार्ग 2 जो नवी मुंबईचा आहे, तळोजा ते खांदेश्वर 5,575 कोटी रुपयाच्या या खर्चामुळे पनवेल ते तळोजा या परिसराला जोडलं जाणार आहे. याशिवाय उल्वे सागरी मार्ग, खारघर सागरी मार्ग याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती एअरपोर्ट आणि हा सगळा परिसर जोडला जाणार आहे. याचबरोबरीनं तुर्भे ते खारघर या मार्गाला देखील या माध्यमातून जोडलं जाणार आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की नैनाच्या बरोबरीनं आता 3री मुंबई याची सुद्धा निर्मिती केली जाणार आहे आणि याच्यामुळं एक ग्रीनफील्ड डेव्हलपमेंट सेंटर या माध्यमातून विकसित होणार आहे. अध्यक्ष महोदय, याला जोडणारच रेल्वे आणि रस्त्यांचंही मोठं जाळं हे या परिसरामध्ये उभं राहतंय की ज्याच्या माध्यमातून आता पनवेल आणि कर्जत रेल्वेवरती 2782 कोटी रुपये खर्च होणार आहेत आणि एका अर्थानं पनवेल वसई कॉरिडॉर हा सुद्धा 69 किलोमीटर लांबीचा नवीन एक सबअर्बन रेल्वे कॉरिडॉर हा प्रस्तावित केला गेलेला आहे. अध्यक्ष महोदय, या बरोबरीनं या सगळ्या परिसराला एक मोठं ट्रान्सपोर्ट हब म्हणून डेव्हलप केलं जाणार आहे. अध्यक्ष महोदय, विमानतळाच्या माध्यमातून नवीन शहरी केंद्र सुद्धा विकसित होणार आहेत. मी ज्याच्यामध्ये एज्युसिटी आहे, स्पोर्ट्स सिटी आहे, टाटा आता इथं इनोव्हेशन सिटी उभी करणार आहे. एका अर्थानं विकसित महाराष्ट्र 2047चं एक ग्रोथ हब हे या क्षेत्रामध्ये उभं राहणार आहे. अध्यक्ष महोदय, अनेक अथॉरिटीज या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. सिडको आहे, MMRDA आहे, MSRDC आहे, MIDC आहे, याचबरोबर नैना, MSCDC या क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहेत. या सगळ्या अथॉरिटीज काम करत आहेत, पण त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी समन्वय कोऑर्डिनेशनची सुद्धा अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे. आणि म्हणून या अनुषंगानं सिडकोच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये जर प्रामुख्यानं भूमिका निभावली जाते तर त्याच्यासाठी महापालिका पनवेलची जी झालेली आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं काही विषयांवरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय पाणी पुरवठा. इतकी मोठी शहरं उभी राहत आहेत तर या परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी मग MJP असेल, या ठिकाणी MIDC असेल, सिडको करते, या बरोबरीनं नवी मुंबई महापालिकेचंही पाणी या परिसरामध्ये सप्लाय केलं जात आहे. यामध्ये कोऑर्डिनेशनची गरज आहे. सिडकोनं या सगळ्या परिसरामध्ये धरण विकसित केलं मोरबे, पण ते देऊन टाकलं नवी मुंबई महापालिकेला. आता नवी मुंबई महापालिकेला सिडकोलाच पाणी द्यायची नाही आहे आणि त्यामुळं तिथे सिडको या बरोबरीनं
नवी पनवेल महापालिका याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं पाण्याचा तुटवडा भासतोय आणि म्हणून स्टेम सारखी अथॉरिटी जी ठाणे जिल्ह्यात निर्माण झाली अशी अथॉरिटी पाणी पुरवठ्यासाठी या परिसरामध्ये सुद्धा बनवण्याची आवश्यकता आहे की ज्यामुळे पाण्याच्या सप्लायवरती हे नियंत्रण येऊ शकणार आहे। या बरोबरीनं पनवेल महापालिकेच्या हद्दीमध्ये सिडकोचे ज्या जमिनी आहेत यामध्ये बांधकाम परवानग्या देताना सिडको वेगवेगळ्या अटी टाकतं आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीनं अडथळे येत आहेत। विकासाच्या बाबतीतले ते अडथळे आहेत, लोकांना अडचणी येत आहेत, विकासाच्या बाबतीतल्या या अडचणी सोडवण्याची सुद्धा आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, या अनुषंगानं जे सिडकोचे अधिकारी परंपरागतरित्या अनेक वर्ष त्याच जागेवरती बसलेत हे मुजोर बनलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या परवानग्यांमध्ये अडथळे आणतायत। अध्यक्ष महोदय, गरजेपोटी घरं या संदर्भामध्ये सरकारनं, राज्य सरकारनं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना निर्णय घेतला। दुर्दैवानं या गरजेपोटी घरांच्या बाबतीतला निर्णय याच्या अंमलबजावणीला अजून सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे जी गरजेपोटी घरं ही बांधली गेलेली आहेत ही सुद्धा आता मोडकळीस आली आहेत। आता यांची जर पुनर्बांधणी करायची आहे तर त्याच्यासाठी अध्यक्ष महोदय आता लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याची आवश्यकता आहे। दुर्दैवानं या दृष्टिकोनातून सिडकोचे प्रशासकीय अधिकारी मग MD असतील हे एक कोर्टाच्या केसकडे बोट दाखवतात आणि त्यामुळे हे सगळे कामं ही थांबून राहिलेली आहेत। अशा वेळेला एकतर MDंनी पुढाकार घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा गरज असली तर शासनानं MDंनाच बदलण्याची आवश्यकता आहे। कारण जर अधिकारी मुजोर बनलेत त्यांच्यावरती नियंत्रण नाही तर ते नियंत्रण कोणी आणायचं? MDंनी वेळेमध्ये करावं, अन्यथा मुख्यमंत्री आणि शिंदे साहेबांनी या MDंनाच बदललं पाहिजे। अध्यक्ष महोदय, गरजेपोटी घरांचा विषय तसाच आहे। नोटिफाईड पण त्या लँड ॲक्वायर झालेल्या नाहीत अशा बाबतीतला निर्णय नाही। सन्माननीय उदय सामंत साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये काही जाहीर केलं, 4 गावांमधली जागा ही आम्ही आता डिनोटिफाईड करून टाकू। अध्यक्ष महोदय, या 95 गावांमध्ये सुद्धा अशाच अनेक जागा तुम्ही नोटिफाईड केल्या पण ते ॲक्वायर केल्या नाही, या बाबतीचा निर्णय तुम्ही घेत नाही, डेव्हलप करू देत नाही। मग लोक म्हणतात ती कुजवली जागा, हे खरं आहे का? अध्यक्ष महोदय, जर कुजवली नसेल तर शासनानं या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। आणि मग पुन्हा एकदा मी सांगतो की यामध्ये MD सारख्या पदावर बसलेल्या अधिकाऱ्यानं निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। नाही ना, प्राधिकरण बनलं 2013 साली, मात्र या 2013 मध्ये सुरुवातीला 23 गावं बनवली की जी IDP मध्ये आहेत, पण या गावांमध्ये अनेक सुरुवातीला नैना प्राधिकरणानं निर्णय घ्यायचा होता पण निर्णय घेतला नाही। मग छोट्या छोट्या टिपी स्कीम बनवल्या, त्यामध्ये सुसूत्रता नाही, त्यामुळे टेंडर निघालेत, अंमलबजावणी नाही। नागरिकांना तुम्ही प्लॉट देणार आहात, प्रत उपलब्ध नाहीये। शेतकऱ्यांना जे प्लॉट दिले त्या बाबतीत त्यांच्या हरकती आहेत, त्या हरकतीच्या बाबतीतला निर्णय घेतलेला नाही, या बाबतीत पारदर्शकता नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय काही मुद्दे राहिले जाते मोजकेच। या सगळ्या निर्णयांचं मध्ये पारदर्शकता नाही आहे अध्यक्ष महोदय। नैना सारखं प्राधिकरण की ज्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक मुलाखतींमधून आपल्या म्हणणं मांडलं, सरकारच्या या सभागृहात मांडलंय, या निर्णय जर घ्यायचे असले तर सक्षम अधिकारी स्वतंत्ररित्या उभा केला पाहिजे, यंत्रणा स्वतंत्र उभी केली पाहिजे, तरच हे नैनासारखं प्राधिकरण हे सक्षमपणानं काम करू शकणार आहे। आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय की या बाबतीमध्ये शासनाला जर अभिप्रेत असेल की हे शहर लवकर उभं राहावं तर स्वतंत्र IAS अधिकारी देऊन नैना प्राधिकरण उभं केलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, याच्या बरोबरीनं आज आपण जर पाहू शकतो की या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या महापालिका जी झालेली आहे या महापालिका हद्दीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या मोठ्या पद्धतीनं संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत। पण अध्यक्ष महोदय, या सगळ्या परिसरामध्ये आता मुंब्रा ते पनवेल या किंवा कळंबोली या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम मोठ्या प्रमाणात होते आहे, रस्त्यांचे बाकीचं जाळं उभं राहत आहे, तर याही रस्त्यावरती आता एलिव्हेटेड असा कळंबोली ते शिळफाटा उन्नत 6 पदरी मार्ग हा बनवण्याची आवश्यकता आहे। या सगळ्या परिसरामध्ये प्रदूषणाचाही प्रश्न अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात आहे, हे एक मोठं आव्हान आहे। कारण शहर तर उभं करायचं, औद्योगिक प्रसाद पाहिजे, नोकऱ्या हव्यात आम्हाला, पण त्याच्यामध्ये जर रासायनिक कारखाने अध्यक्ष महोदय, फिश प्रोसेसिंग असे जे कारखाने आहेत अध्यक्ष महोदय, यांना दुर्गतीचा हा आता शाप भेडसावतो या परिसरालाच।
त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे याच्यावरती नियंत्रणही आणलं पाहिजे आणि आवश्यक त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करण्याची या ठिकाणी जे पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे अध्यक्ष महोदय, शेवटचे 2 मुद्दे आहेत या माध्यमातून गरज आहे. अध्यक्ष महोदय, पनवेल शहर हे आता या सगळ्या परिसरामधले मूळ कळीचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणचा एसटी स्टँड हा सर्वसामान्य प्रवासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खूप दीर्घकाळाची भळभळती जखम आहे. अध्यक्ष महोदय, बीओटी बेसिसवरती याचं डेव्हलपमेंट करायचं ठरवलं, अनेक अडथळे आले. आत्ताच्या वेळेच्या अभावी मी त्या सगळ्यांचा उल्लेख करणार नाही. मी परिवहन मंत्र्यांच्याकडे या संदर्भातला पाठपुरावा केला आहे, पण अध्यक्ष महोदय या कामाला लवकरात लवकर सुरुवात होण्याची अध्यक्ष महोदय याच्याबरोबरनं महत्त्वाचा मुद्दा आणि हा जवळपास शेवटचाच मुद्दा आहे अध्यक्ष महोदय की RDSS ही जी रिवॅम्प डिस्ट्रीब्युशन सेक्टर सिस्टीम आहे की ज्याच्या माध्यमातून 33/11 kVA इन्फ्रास्ट्रक्चर नव्यानं विकसित व्हायचं आहे. त्याच्यामध्ये फीडर बायफर्गेशन असेल, अंडरग्राऊंड केबलिंगचा विषय आहे की या बाबतीमध्ये सरकारनं निधी जाहीर केला पण त्याच्या कामांना अध्यक्ष महोदय सुरुवात झालेली नाही. पनवेल सारखा परिसर आहे की ज्यामध्ये वादळी वाऱ्यांचा सामना आम्हाला करावा लागतो वारंवार, तर त्यावेळेला या वादळी वाऱ्यांचा सामना करत असताना अंडरग्राऊंड केबलिंगसाठी 200-250 कोटी लागणार आहेत. अध्यक्ष महोदय, महापालिकेची आज ही क्षमता नाही आहे, त्यामुळे शासनानं याही बाबतीमध्ये मदत करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला ताकद दिली जाणार आहे. पनवेल आणि परिसराला सुद्धा अध्यक्ष महोदय मोठी ताकद दिली जाणार आहे. खरं तर हा अर्थसंकल्प म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या महाराष्ट्र हितासाठी 24 तास काम करणारा मॅन ऑफ ॲक्शन ही जी प्रतिमा आहे या प्रतिमेला साजेसा आणि हा अर्थसंकल्प या महाराष्ट्राला ग्रोथ इंजिन बनवणारा असा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, पनवेल आणि रायगड परिसरातल्या सामान्य नागरिक, शेतकरी या सर्वांच्यासाठी सुद्धा प्रगतीची नवीन कवाडं या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उघडली जात आहेत. युगनव प्रगतीचं, शाश्वत आणि दमदार विकासाचं या ओळींसह मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आमच्या नव्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांच्या या अर्थसंकल्पाचं आणि महाराष्ट्र सरकारचं मी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि या अर्थसंकल्पाला पाठिंबा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.